नमस्कार, मी गुरुराज आणि आपण पाहत आहात न्यूज अनकटचं टॉप 10 बातमीपत्र. रामनवमी निमित्त अयोध्येत सध्या जय्यत तयारी सुरू असून शहरात 2 लाखांहून अधिक दिवे लावण्याचं नियोजन करण्यात आलं. भाविकांना दर्शनावेळी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ORS सोल्युशनची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. अयोध्येचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी शहराची विभागणी वेगवेगळे झोन आणि सेक्टरमध्ये केली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जड वाहने पूर्वांचल एक्सप्रेसवेवरून वळवली आहेत. तसेच महाकुंभ मेळ्यादरम्यान केलेल्या पर्यायी व्यवस्था यावेळी करण्यात आल्या. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये होऊ घातलेली विकास कामे तुम्ही रोखू शकणार नाही, त्यामुळे शस्त्रे टाका आणि बस्तरच्या विकासाचा एक भाग व्हा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माओवाद्यांना केले. माओवादी मारले जातात तेव्हा कुणालाही आनंद होत नाही, असेही शहा यांनी नमूद केले. राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बस्तर पंडम महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. शनिवारी संध्याकाळी उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ विधेयकाला मान्यता दिली आहे. सरकारने नवीन कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. आता केंद्र सरकार नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी करेल. 2 एप्रिल रोजी लोकसभेत आणि 3 एप्रिल रोजी राज्यसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लक्ष्य करत गंभीर आरोप केलेत. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू या विश्वासाने महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे नियोजन केल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केलाय. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य सरकार काही कारवाई करणार आहे की नाही, राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का, असे सवाल विचारत आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानात आता 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही काढण्यात आलाय. या 50,000 35,000 रुपये घरकुलासाठी तर 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील संचासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे घरकुलासाठी 35,000 आणि जे 1 किलोवॅटची सौर ऊर्जा यंत्रणा बसवतील त्यांना 15,000 रुपये मिळतील. गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात पोलिसांकडून 2 आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत दहशतवाद विरोधी कायदा लावण्यात आलाय. आता UAPA लागू झाल्यामुळे हा तपास DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिला जाणार आहे. दरम्यान दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश व्यंकटेश पाटवतकर यांनी त्यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच UAPA हा दहशतवाद विरोधी कायदा एखाद्या गुन्ह्यात लागू झालाय, अशी माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या शासकीय बंगल्यावर घडली. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप कळू शकले नाही. उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यातील हयातनगर पोलीस ठाण्यात उच्चदाब विद्युत वाहिनी कोसळल्याने भीषण आग लागली. या दुर्घटनेत अनेक वाहने जळून खाक झाली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र अधिक तपशील प्रतीक्षेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावातील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला. सध्या या 7 तलावांमध्ये फक्त 33% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी या संकटाचे सावट अधिक गडद झाले आहे. मुंबईतील तलावांमधील पाणी पातळी कमी झाल्याने लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले. या बातमीसह टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.